या आपण किचनमध्ये जाऊया. पुरणपोळ्यांचं घेत आहे. आज पुरणपोळ्या उपवास आहेत मुलांचे, त्याच्यामुळे स्वामीला नैवेद्य दाखवायचं आहे. पुरणपोळी कटाची आमटी, कांदा भजी आणि राईस असा बेत आहे आमचा. पुरणपोळी भाजी बनवते. आणि सुरुवात आहे स्वामीला नैवेद्य दाखवायचं आहे. बाहेर व्ह्यू किती छान दिसतो बघा, मस्त दिसतं. आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. व्ह्यू छान आहे. आम्हाला चारी गॅलरींचा व्ह्यू छान आहे. आता मी पुरणपोळ्यांचं पीठ भिजवणार आहे. मीठ घेतलेलं आहे आणि पुरणपोळीचं पीठ घेतलं गव्हाचं. त्याच्यानंतर मी तूप घेणार आहे. हे बघा, पुरणाचं पीठ पण केलं ना, त्याच्यामध्ये पण ही अर्धा किलो डाळ घेतली. अर्धा किलोला थोडी कमी होती डाळ, 400-450 ग्राम असेल. आणि गूळ पण मी तसाच घेतला. अर्धा किलोमधलं एवढा खडा फक्त छोटा 50-100 ग्राम मी काढला असेल. आणि डाळ शिजवली आणि गूळ टाकून तूप टाकून ते शिजवलं आणि पुरण वाटून घेतलं पुरणाच्या चाळणीतून. हे आता मी तूप टाकणार आहे. मला तुपातल्याच आवडतात पुरणपोळ्या, अशा छान वाटतात ना, आणि मुलं पण आवडीने खातात अगदी. ते भिजवून ठेवते आणि मग कांदा कापून कांद्याची भजी करते. तोपर्यंत पीठ मुरेल चांगलं मस्त. एक व्हिडिओ बनवायची पण खूप मेहनत असते याच्या मागे, जे कोणी करत असतील. काही लोकांचे आता कॅमेरामॅन दुसरे असतात, कॅमेरा पकडण्यासाठी दुसरे असतात. त्याच्यानंतर 1-2 माणसं हाताशी असतात. आपलं तसं कोणी नाही आहे. स्वतःच लावते, स्वतःच करते. आणि आपल्याकडे काही कामवाली पण नाही आहे बाई. हे सगळं घरातलं हँडल करून हे करते. आपल्याकडे काही कामवाली नाही आहे बाई. आपण स्वतःच मी कॅमेरा इकडून तिकडे हलवते, तिकडून इकडे हलवते. आणि स्वतःच करते एडिटिंग. माझ्या घरातली सगळी कामं करून मी करते. आपल्याकडे काही बाई नाही ठेवलेली आहे, कोणी कॅमेरा पकडायला दुसरा माणूस नाही ठेवलेला आहे. माझं मीच करते. आणि मीच जेवण वगैरे झाल्यानंतर माझं हे असं त्याच्यात वेळ काढून एडिटिंग करायची, व्हिडिओ काढायची. त्याच्यामुळे आपल्याला कोणाची मदत नसते. स्वतःच काढायची शूटिंग, स्वतःच कॅमेरा हलवायचा इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि सगळी घरातली कामं करून, त्या बाई नाही ठेवलेली, घरातली कामं वगैरे. आणि आपल्याला असं नाही की काहीतरी एकच बनवले. आपल्याला जे आवड खावंसं वाटतंय ते करायचं, खायचं आणि व्हिडिओ करायचा. जीव कशाला मारायचा आपण. म्हणून खूप मेहनत असते. एक व्हिडिओ जरी बनवायला गेलो तरी खूप मेहनत असते. म्हणून प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा नक्की. मी माझी आवड जपते. लोकांना काही वाटते ना, पण मला आवड आहे. त्याच्यामुळे मी माझं घरचं काम करून सगळं करून मी माझी आवड जपते.
माझं भजन वगैरे सगळं सगळं करू. या पुरणपोळी बघ अशा ना तूप घेणार आणि शेकवायला सुद्धा तूप घेणार. तर ना मी तूप मला जेवणामध्ये लागतोच. 1-1.5 किलो मी तूप आणते चितळेचा. म्हणजे खरंच चितळेचं खूप ब्रँड चांगलं आहे बघा. मी काय ॲडव्हर्टाईज नाही करत आहे. मला जे आवडलं ते मी वापरते. कारण मी दुसरं वापरत होते. माझी मैत्रीण म्हणाली तुम्ही एकदा चितळेचं वापरून बघा, तुम्ही दुसरंच कोणतं आणणारच नाही तुम्ही. म्हटलं हा मला टेस्टच लागत नाही दुसऱ्या तुपाची. बोलली मला पण माझ्या मैत्रिणी सांगितलं तर मी आता तेच वापरते. तुम्ही पण बघा वापरून. मी 1-1.5 किलो चितळेचं तूप भरते बाजारमध्ये. आता हे मी 10 मिनिटे ठेवणार आहे. तोपर्यंत मी कांदा भजीची तयारी करते आणि नंतर पुरणपोळ्या करायला घेणार. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. काय काय घेतले ते मी दाखवलं नाही, पण तोंडाने सांगितलेलं आहे की काय काय घेतलंय ते. कारण माझी इथे घाई झालेली आहे. आता पुरणपोळीची तयारी करते. पहिली पुरणपोळी करून घेते आणि पहिली स्वामींना नैवेद्यासाठी पुरणपोळी करते मी. तर हे वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि हे मध्ये मी असं तूप लावलेलं आहे. ते खरंच स्वामींना पुरणपोळीच आवडायची जास्त. याच्यामध्ये खिचडीमध्ये कांदा भजीसाठी आपण बेसन घेतलेलं आहे. तांदळाची पिठी, ओवा, हिंग, लाल मसाला असं घेतलेलं आहे. तूप लावलं की छान पुरणपोळी होते मस्त आणि खायलाही बरी वाटते. आता मी 3 वेळा तूप वापरलेलं आहे. एकदा डाळ शिजवताना त्याच्यानंतर म्हणजे डाळ शिजून झाल्यानंतर पुरण आणि पुरण गुळ आणि मिक्स करतो तेव्हा पुरण करताना ते हळदी पाण्यामध्ये शिजून घेते. जेव्हा गुळ मिक्स केलं तेव्हा मी टाकलं तूप आणि नंतर पीठ भिजवताना घेतला गव्हाचा. आणि नंतर मग
कढई तापलेली आहे, गरम आहे. आता हे कांदा भजी काढते. कांदा ह्याला खेकड्याची भजी पण बोलतात. खेकडा भजी म्हणजे असे कांदे पसरलेले असतात, मग खेकड्यासारखे पाय असतात मग त्याला काही ठिकाणी, काही भागामध्ये खेकडा भजी म्हणतात. मस्त कुरकुरीत झालेली आहेत भजी. छान आवाज येतो. दीदीला बोल जरा स्वामींना नैवेद्य बनायला. तांदळाचे पापड तूप लावला की पोळी अगदी सुंदर आणि खुसखुशीत लागते, टेस्टी लागते. बघा एकदा तूप करून. मी तर पुरणपोळी केली तर तुपाचाच वापर माझा जास्त असतो. आता मी नैवेद्य भरते स्वामींचं. पुरणपोळी, भात, तिखटाची आमटी, तिखटाची आमटी, देवाला नैवेद्य भरताना जरासं तूप टाकायचं असतं. भजी, त्याच्यानंतर तांदळाचं पापड, त्याच्यानंतर गव्हाची कुरडई,
गव्हाची कुरडई, आणि सोबत लोणचं असं नैवेद्य झालेले आहे स्वामींसाठी. आता केळीचा पान तुम्ही म्हणाला कुठून आणलं, तर ते पण मी दाखवते. मी कसा बगीचा माझा बनवलेला आहे तो. हे बघा, इथे मी केळीचं झाड लावलेलं आहे. खाली जायला होत नाही मला. सगळी झाडं माझी उपयोगाची आहेत. केळीची पानं, देवाला खायची पानं लागली तर केळीची पानाची साईज पण बघा मस्त. काही कुठे खाली जायला लागत नाही मला काही आणायला, कारण इथे स्वतः लावलेले झाड मी सर्व. गवतीची, आवडीची पानं, केळीची पानं, सफेद जास्वंदी, सदाफुले, सगळं आहे. शेवगा, गोकर्ण, लाल जास्वंदी, सगळी झाडं लावली आहेत गवतीच्या वगैरे. हा माझा असा बगीचा आहे.